स्ट्राईकला तुषार पाटील अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये जबरदस्त क्रिकेट पाहिलं होतं. त्यांच्या माध्यमातून आम्ही नांदिलीच्या मैदानात उपविजेतेपद पटकावलं होतं झुंडोबेली संघाने आणि तोच संघ यावेळेस पहिला सामना स्पर्धेला खेळतो. यावेळी चेंडू ड्राईव्ह करतो ऑन साइडला प्लेस केला चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये त्यासाठी आपण थोडस वेळेचं बंधन इथे राखायचंय. हा चेंडू यावेळेस शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक यावेळेस आशिष आहे तिथे व्हेरी गुड फिल्डिंग चांगला पॉइंटला क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावर ना चेंडू रौनकच्या 6 धावांसाठी यावेळेस योगेश हा चेंडू यावेळेस लॉफ केलाय लॉंग आणि लॉंग अपच्या मधून षटकार फलंदाज तुषार हा चेंडू आता मात्र हवेत आहे क्षेत्ररक्षक त्याच्या खूप समोर पडला चेंडू खूप मागे होता मात्र आशिष येतोय यावेळेस बॅटिंग करतोय. या दरम्यान 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या योगेश धाव अडवलीकडनं हा चेंडू लॉफ केलाय लॉंग ऑनच्या दिशेने आणखीन एक मोठा फटका 6 धावा दुसऱ्या षटकामध्ये आलेली आहे. अजून 38 धावांची गरज आहे. हा चेंडू मात्र खोलवर टाकला होता चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाही चेंडू येतो यावेळेस सेलिमिडॉनच्या दिशेने दरम्यान षटक संपल्याची घोषणा करतायत पंच आशिष हा चेंडू भिरकावून दिलाय आसमानी टोला षटकार तीच अवस्था देवीचा पाडा संघाची झालेली आहे. तुषारने मारला आणखीन एक फटका A1 क्वालिटीचा ब्रँडेड ISI मार्क षटकार अर्धशतक पूर्ण केलं होतं राहुल चौधरीने. मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने सर्वात मोठा फटका षटकार इथे सोपं जात आहे. धावसंख्या 40 50 धावा धावफलक पाहतोय आपण. मात्र पुन्हा एकदा यावेळेस षटकार मात्र मिस टायमिंग होतोय आशिष जज करतोय झेल होईल का मात्र हा झेल पडतोय 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये. या दरम्यान तिसरी धाव इथे पूर्ण होताना आपण पाहतोय मैदानावरती. धावसंख्या धावफलकावर 58 आणि तुषार एक धाव पूर्ण होते का गोलंदाज यावेळेस कुणाल मात्र चेंडू हलक्या हाताने प्लेस केला ऑन साइडला अर्धशतक पूर्ण केलेले आहे. टाळ्या जाऊ द्या तुषार पाटील साठी जबरदस्त फलंदाजी विस्फोटक खेळी हा सामना